कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण करून तहसीलदारांना धमकी दिल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पिंपळगाव खुर्द येथील राज रघुनाथ कांबळे यांनी गुरुवारी सायंकाळी कागल तहसील कार्यालयातच तहसीलदारांशी वाद घातला। कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आणि पिंपळगाव खुर्द इथले राज रघुनाथ कांबळे यांच्यात प्रतिज्ञापत्राच्या कामावरून गुरुवारी सायंकाळी वाद झाला। तहसीलदार कार्यालयात आलेल्या राज कांबळे यांनी अर्वाच्य भाषेत बोलत कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला आणि धमकी दिल्याचा आरोप तहसीलदार वाकडे यांनी केलाय। या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून राज कांबळे यांनी कागल तालुक्यात तुम्ही कशी नोकरी करता ते बघतोच अशी धमकी दिल्याचं तहसीलदारांनी सांगितलं। मी सांगेल त्या लोकांची प्रतिज्ञापत्र आणि इतर दाखल्यांची कामं केली पाहिजेत, अन्यथा अॅट्रॉसिटी कायद्याखाली तुमच्या विरुद्ध तक्रार करणार अशी धमकी राज कांबळेनं दिली आहे, असंही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रशांत माने करत आहेत। दरम्यान शासकीय कार्यालयांमधील अनधिकृत दलालांचा वावर रोखावा तसंच कार्यालयात गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कागल तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदारांसह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनावर निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, नायब तहसीलदार सुशांत कांबळे आणि नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे यांच्या सह्या आहेत।